तर एवढा मोठा स्कॅम काय झाला आमच्यासोबत की ही गाडी आम्हाला रस्त्यामध्ये खोला लागली. तर आज शंकर भाऊचा कॉल आला की चाल म्हणे आपल्याला नांदुऱ्याला जाणार आहे म्हणे. रेस वायरचा कार्यक्रम गेलो होता. मग निघलो आम्ही नांदुरा जायसाठी. मग गाडी डिंगडॉंग करत मग 15-16च्या स्पीडनं आम्ही नांदुऱ्याला निवडायला. कारण की तेवढी रेस तर या गाडीची कंपनीनं बांधेल आहे. बाकी काही नाही म्हटलं, पण आरटीआरचं म्हटलं फ्युचर म्हटलं एकदम बेस्ट आहे. नांदुऱ्याच्या बाहेरच इकडे गणपती बाप्पाच्या मूर्त्या बनवणं चालू होते. आता लवकर म्हटलं 10 दिवसासाठी आपल्या घरी पाहुणे येतात आता. पण हसन भाईले कॉल करल तर हसन भाई म्हणत की आम्ही रस्त्यानं जाय म्हणे काम करताना. हसन भाई म्हणत की पहिले आपल्याला म्हणे पुरी वायर काढायला लागेल. मग गाडीची वायर काढल्यावर मग जाणं होतं आम्हाला नांदुऱ्यामध्ये नवी वायर आणण्यासाठी. नांदुऱ्यामध्ये आलो आम्ही साई ऑटो पार्ट्स मध्ये. तर अडी आल्यावर तर जरा भरतं ते वायर तर आम्हाला काही दिसलीच नाही. मग झांबल झुंबल करून मग शेवटी एक वायर तर आम्हाला दिसली. वायर घेतल्यावर मग हसन भाई म्हणत की चाल म्हणे एकदा आपण गॅरेजवरून पाणी घेऊन घेऊ. नव्या वायर मध्ये जुन्या वायर मध्ये हा तर लयच फरक दिसतच जाय आम्हाला. गॅरेजवर आलो. मग गॅरेजवरून जे पाणी लागत होते ते घेऊन घेतले. पण वायर पाणी घेणे आणि तोडलं तर शंकर भाऊ तर गाडी जो बसवले होते आपल्या. आणि एक वायर बसवण्यासाठी डायरेक्ट पुरी गाडी खोला लागली. स्पोर्ट बाईकचा विषय तर थोडाफार असाच असते. डायरेक्ट रेस वायर बसवल्यावर मग चेक करणं चालू होतं काहीतरी प्रॉब्लेम देते का रेस वायर. तसं काही प्रॉब्लेम तर आम्हाला काही दिसला नाही गाडीमध्ये. हसन भाई म्हटलं चला आपण लवकरच भेटू आता. मग गाडीचं काम झाल्यावर मग गाडीला आणली वॉशिंग सेंटरवर. मग गाडी धुतल्यावर मग निघलो आम्ही घरी जायसाठी. चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आपल्याला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.